तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुर देह नोय मेहे सरे उरलावरे विठ्ठल मनवने लाहो करा काळ सारा चिंतने पाडनाचे नाही चिंता ठावरिता देवाचा मनवने लाहो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी देव पोटे पडेल मनवने लाहो करा काळ सारा चिंतने योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधामनाम् अन्यांश्च चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम हो सरे चरणा संतातिया कुसरे चरणा संतातिया कुसरे चरणा संतातिया चक्रपदाने कथेचा विस्तार चक्रपदाने कथेचा कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका कापुर रम्य सिंहासन संपदां भोजते जस्पुर दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपांति निवृत्ति उदारा सोपांति निवृत्ति उदारा सोपांति उत्तमाय नमो त्रिभुवना पावनाय नमो त्रिभुवना बाबाई नमो त्रिभुवना बाबाई नमो त्रिभुवना बाबाई जननी देवाची अद्वैत जननी देवाची अद्वैत जननी देवाची मनोजो मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे देह नोहे मेहसरे वरलावरे विठ्ठल मनवने लाहो करा काळ सारा चिंतने प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त समत वैराग्य भूषण ज्ञानींच्या राजा साधकांचं मायबाप योग्यांची मावली कवेल साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा मावली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असे साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल अभंग पंचमी निर्मातेत कोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त जगद्गुरू तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचे सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्ममंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भावुकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कार्य परंपरा सगळ्यांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन परिसरामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोहळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व आपल्या गावात आपल्या परिचयात आपल्या परिसरात सामाजिक कौटुंबिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना परिचित असणारे वैकुंठवासी आदरणीय क्षेत्र व्यक्तिपरायण त्र्यंबक कारभारी रुमणे पाटील यांचं वर्षभरापूर्वी दुःखद निधन झालं आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या समस्त रुमणे पाटील कुटुंबियांच्या विद्यमाने त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी
श्रीमती संगीता त्र्यंबक पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे वैकुंठवासी बंधुराव तुकाराम कारभारी पाटील, त्यांच्या भगिनी मैनाबाई जयराम म्हस्के, त्यांचे बंधुराज राजाराम कारभारी पाटील, बाळकृष्ण कारभारी पाटील, रमेश त्र्यंबक पाटील, पांडुरंग त्र्यंबक पाटील या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा आत्ताचा हा सुवर्णयोग. विठ्ठल विठ्ठल. कुठल्याच पद्धतीचं तुका म्हणे जेव्हासाठी देव पोटी पडेल मनवणे लाहो करा काळ सारा चिंतने. या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरांची अतिशय गोड आणि सोबत अशी परिभाषा आहे. ऐका, मानवी जीवन हे व्यवस्थापनाचं बोट पकडतं. इथं माणूस म्हणून जन्माला आलो ना, तुम्हाला मला प्रत्येकाला 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधे, दुःख दोषानुदर्शनम, दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधी, मन अहंकार एवच. इंद्रियार्थेषु वैराग्य. भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. 2 प्रकारचं दुःख गौण आहे, 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे. 2 प्रकारचे दुःख चुकवता येतात, 2 प्रकारचे दुःख चुकवता येत नाही. ऐका, जे लोक तारुण्यात मरतात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही, जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही, पण जन्म आणि मरणाचं दुःख मात्र प्रत्येकाला भोगावंच लागतं. तारुण्यात मरण आलं तर म्हातारपणाचं दुःख नाही, निरोगी जीवन जगलं तर रोगाचं दुःख नाही, पण मला जन्माचं दुःख नाही, मला मरणाचं दुःख नाही, असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. तारुण्यात मरण आलं, म्हातारपण माहितीच नाही. मी नेहमी माझ्या कीर्तनात म्हातारी लोक पाहिली की प्रकर्षाने सांगतो, तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या वयस्कर लोकांपेक्षा आमच्यासारखी तरुण पिढी 1000 पट भाग्यवान आहे. एक म्हातारे आजोबा म्हटले, असं काय भाग्य आहे तुमचं? म्हटलं, आजोबा तुमच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहे, कारण हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही आहे. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही पोहोचले तिथपर्यंत आम्ही पोहोचू याची आम्हाला गॅरंटीच नाही. आमचा स्वतःचा तेवढा आत्मविश्वास प्रबल आहे. फार पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एकच आनंद व्हायचा, एखाद्या माणसाने वयाचे 100 वर्ष पूर्ण केले की सगळे लोक आनंद व्यक्त करायचे, त्याला म्हणायचे शताब्दी. 100 वर्ष वयाचे पूर्ण झाले की लोक आनंदाने साजरे करायचे, त्याला म्हणायचे शताब्दी. नंतर माणसाचा स्वतःवरचा भरोसा उठला, त्याला पक्क माहिती पडलं आपण 100 वर्ष टिकणार नाही. मग ते 80व्या वर्षावर आले, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. काही लोकांना पक्का भरोसा बसला आपण 80 वर्ष टिकणार नाही, मग ते 75वर आले, अमृत महोत्सव सोहळा. काही लोकांना पक्क माहिती पडलं आपण 75ही गाठणार नाही, ते 61वर आले, हिरक महोत्सव सोहळा. काही लोकांना वाटलं आपण 61 वर्ष टिकणार नाही, ते 50वर आले, सुवर्ण महोत्सव सोहळा. आणि मागच्या 20 वर्षापासून माणसाला तितकाही भरोसा नाही, म्हणून ते दरवर्षी साजरा करायला लागले वाढदिवस. हे तरी बरं आहे, या महिला तर त्याच्या पुढे निघून गेल्या. अजून व्हॉट्सअप स्टेटसला 4 मंथ कंप्लीट माय बेबी, म्हणजे महिन्याचं पोरगं झालं तरी स्टेटस ठेवायला लागल्या. अजून 10 वर्ष जाऊ द्या, लोक वाढदिवस साजरा करणार नाही, लोक महिन्याची प्रक्रिया साजरी करणार नाही. 10 वर्ष गेले की लोक सकाळी व्हॉट्सअपला गुड मॉर्निंग, शुभ सकाळ असा कोणताच मेसेज टाकणार नाही. लोक सकाळी उठलं की मेसेज टाकतील मी जिवंत आहे. म्हणजे 24 तास जगलो तरी माणसाला स्वाभिमान वाटेल, वा 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 वा, मी 24 तासात मेलो नाही. 1 दिवसाचं आयुष्य भेटलं तरी माणसाला कौतुक वाटेल. तारुण्यात जाणाऱ्या लोकांना म्हातारपणाचं दुःख नाही. निरोगी जीवन जगा, तुम्हाला रोगाचं दुःख नाही. माणसाचं निरोगी जीवन जगणं याच्यासारखं भाग्य जगात कोणतं नाही. मी नेहमी एक वाक्य सांगतो, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं जीवन संपलं. सगळं करायचं, पोटात आणि डोक्यात चुकीचं जाऊ द्यायचं नाही. पोटात चुकीचं गेलं तर शरीर साथ देणार नाही, आणि डोक्यात चुकीचं गेलं तर जीवन साथ देणार नाही. पोट आणि डोकं या दोन्ही गोष्टी टिकवून ठेका. तारुण्यात जाणाऱ्याला म्हातारपण नाही, निरोगी जीवन जगणाऱ्याला रोग नाही. पण जन्म आणि मरण इथं प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रत्येकाला जन्माला यावंच लागतं आणि प्रत्येकाला इथून मरावंच लागतं. आलो आम्ही माणूस म्हणून जन्माला. बरं, माणूस म्हणून जन्माला आलो, आमच्या देहाला 3 अवस्था आहे. देवनोस्मिन यथा देहे कौमारम यवनम जराहा तथा द्यांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यते धीरस्तत्र न मुह्यते तथा द्यांतर प्राप्ते कौमारम यवनम जरा देवनोस्मिन यथा देहे. आमच्या शरीराला एक अवस्था आहे बालपण, दुसरी अवस्था आहे तरुणपण, तिसरी अवस्था आहे म्हातारपण. बालपण गेले नेनता, तरुण दश विष व्यथा, वृद्धापनी प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्म घरे चले जा रही है, वो मरा धीरे धीरे चले जा रही है, वो मरा धीरे धीरे चली जा रही
उम्र धीरे धीरे चले जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे। बालपन बेबेता जवानी बेबेते, बालपन बेबेता जवानी बेबेते, बालपन बेबेता जवानी बेबेते, बालपन बेबेता जवानी बेबेते। बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे, उम्र धीरे धीरे, उम्र धीरे धीरे। बालपन बेबेता जवानी बेबेते, बालपन बेबेता जवानी बेबेते, फिर बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे चले जा रही है, उम्र धीरे धीरे। आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या। स्वतःचं हित माणसाला समजलं पाहिजे। जब हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय। स्वतःचं हित माणसाला समजलं पाहिजे। इंद्रियात ताकद आहे तोपर्यंत स्वतःचं हित समजलं पाहिजे। इंद्रियाची ताकद संपली, गात्र होता ते बेंगडे, का दिवस अस्तमान काढे। ऐका, शरीर समाप्त व्हायला फार जास्त वेळ लागत नाही, आणि म्हणून शरीरावर पहिली गोष्ट भरोसा ठेवू नका। देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, भुजगावने चोरा, रक्षणासे भास तसे। शरीर खरंय याच्यावर भरोसा ठेवू नका। कोणत्या मिनिटाला शरीर तुमचा आणि माझी एका मिनिटामध्ये साथ सोडून दिली याची गॅरंटी। मदाल असा तिच्या पोराला सांगते, या देहाचा भरोसा धरू नको। का? कारण या शरीरात जर सुख राहिलं असतं तर हे शरीराचं सुख सोडून, भौतिक सुख सोडून साधू संत राजे महाराज वनात गेले नसते। त्या सगळ्यांनी सर्व संग परित्याग केला आणि वनाच्या दिशेने गेले। ऐका, मग शरीर जे, शरीराच्या संबंधाने तीन भूमिका आहे। एक, शरीर माझं आहे। दोन, मी शरीराचा आहे। तीन, मी शरीर आहे। आणि तिन्ही भूमिका व्यावृत्त होतात। शरीर माझं आहे का? शरीर माझं आहे। जर शरीर माझं असतं तर मी म्हातारं होऊ दिलं असतं का? जर शरीर माझं असतं, जर शरीर माझं असतं तर मी त्याला म्हातारं होऊ दिलं नसतं। सरळ अर्थ, शरीराशी माझा काही संबंध नाही, काही संबंध नाही। एखाद्याच्या पायाला जखम झाली, दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब म्हटले तुम्हाला शुगर आहे, मला वाटतं जखम वाढत चालली आहे, तुमच्या पायाचा अंगठा काढावा लागेल। तो म्हणजे डॉक्टर साहेब गोळ्या औषधी द्या, मी काळजी घेईल, अंगठा काढू नका। गोळ्या औषधी घेतल्या, 15 दिवस झाले, जखम वाढली, डॉक्टर म्हटले आता तुमचा पाय पंजातून काढावा लागेल। तो नाही नाही, हाय टेक्नॉलॉजीची कुठली तरी परिस्थिती वापरा आणि टेक्नॉलॉजीमध्ये माझं ऑपरेशन करा आणि मला वाचवा। ॲनाटॉमीमध्ये जे जे उत्तम असेल ते करा। डॉक्टरने पुन्हा ट्रीटमेंट केली, पण जखम वाढतच गेली। हे जे लोक गोड बोलत नाही ना, त्यांची साखर लवकर वाढते। बरं, मला काय काय आश्चर्य वाटतोय शुगरवाल्यांचं। अरे पोटात एवढी, थोडीफार तर तोंडात येऊ द्या। अरे पोटात इतकी, तोंडात थोडीफार तर आली पाहिजे ना। नेमका क्रॉस आहे, पोटात जास्त तोंडात कमी। 3दा साखर कारखान्याला चेअरमन झाला तरी बिना साखरेची चहा पितोय। जखम वाढत गेली, डॉक्टर म्हटले तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल। तो म्हणला नाही नाही डॉक्टर साहेब, पाय काढू नका, औषधी द्या। डॉक्टर म्हणे यानंतर माझ्याकडे येऊ नका। पहिल्यांदा आले तेव्हा व्यवस्थित सांगितलं होतं फक्त अंगठा काढावा लागेल, नंतर आले तेव्हा सांगितलं होतं पंजा काढावा लागेल। आज तुम्हाला माझे कंटिन्यू पेशंट आहे, नेहमीचे पेशंट म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल। 15 दिवस जाऊ द्या, पाय मांडीतून काढावा लागेल। 1 महिना जाऊ द्या, पाय कमरातून काढावा लागेल। आणि 1.5 महिना जाऊ द्या, तुम्हालाच काढावं लागेल। आता म्हणेल का तो म्हणला नाही 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 डॉक्टर साहेब असं काही करू नका, माझा पाय कापा पण मला वाचवा। वाक्य रेखांकित करा, चिन्हांकित करा, तारांकित करा, अधोरेखित करा, अंडरलाईन करा। म्हणजे माझा पाय कापा पण मला, याचा अर्थ काय माहिती का? कापलेला पाय आणि वाचणारा मी याचा काही संबंध नाही। या देहाचा न धरी भरवसा, देह आधी काय खरा। माझे दोन्ही पाय कापा पण मला वाचवा, माझे दोन्ही हात कापा पण मला
वाचवा, माझी मान कापा पण मला उद्या ना एकदा उद्या ना हा मान शरीरापेक्षा वेगळी का? शरीराचाच भाग आहे ना. तुका म्हणे एका देहाचे अवयव, मग एकाच शरीराचा भाग मान आहे. हातपाय कापल्यावर माणसं वाचतात, मान कापल्यावर का वाचत नाही? हातपाय कापले तर माणसं वाचतात, मान कापल्यावर का वाचत नाही? कारण इथं एक व्हेन्स आहे, तिला मेडिकलमध्ये केबल म्हणतात, आपल्याकडे तिला चैतन्यमय म्हणतात, तिला एक नाव कुडत, आपल्याकडे काय म्हणतात? कुडत. इथं कुडत नावाची नस आहे, कुडत. ते कुडतचा आकार केवढा माहिती का? बाळ जन्माला येतं आणि जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यावर जे केस उगवतं त्या केसाचा 10,000 नंबरचा तुकडा जितका मायक्रो असतो तितकी कंठामध्ये मायक्रो पद्धतीने जीवन जगते, तिला म्हणतात कुडत. आणि ती कुडत दररोज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उपयोगात येते. आपलं मन आहे ना, आपलं मन डोळ्यात असलं की आपण जागे राहतो, आपलं मन हृदयात गेलं की आपल्याला झोप लागते, आणि आपलं मन त्या कुडतमध्ये गेलं की आपल्याला स्वप्न पडतं. माणसाला जेव्हा जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा शास्त्र सांगतं की त्या कुडत नावाच्या व्हेन्समध्ये जातं, आणि ती कुडत जर दाबल्या गेली तर माणसं मरतात. म्हणून आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये 1947 ते IPC, CPC, CRPC, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल पिनल कोड, लॉजिकली अप्रोच कायद्यामध्ये काही प्रक्रिया होत्या. कायद्याचं वैशिष्ट्य, प्रसिद्ध कायदे पंडित होऊन गेले विदर्भामध्ये, नागपूरला दादासाहेब खापर्डे, माडकरी होते ते. लोकमान्य टिळकांचे केस त्यांनी लढले होते मंडाल्याच्या कारागृहातले. दादासाहेब खापर्डे प्रसिद्ध वकील होते. जुन्या लोकांना माहिती आहे कोर्टात न्याय भेटत नाही, कोर्टात निकाल लागतो. कोर्टात न्याय नाही भेटत, कोर्टात निकाल लागतो. कोणाचा? जो जिंकतो त्याच्या पैशाचा लागतो आणि जो हारतो त्याच्या आयुष्याचा लागतो. कोर्टात न्याय फार कमी लोकांना भेटतो, ठराविक लोकांना न्याय भेटतो, बाकी निकालच लागतो. कोर्टाची प्रक्रिया आहे. एका वकील करायला उभा राहिले, न्यायाधीश महोदय माझा आरोपी निर्दोष आहे. न्यायाधीश म्हटलं असं चालत नाही, आय वॉन्ट कोटेशन, मला पुरावा दे. तो म्हणला माझ्याजवळ कायद्याचं पुस्तक आहे आणि या कायद्याच्या पुस्तकाच्या 255 नंबरच्या 5 नंबरवर त्याचं कलम आहे की माझा आरोपी कसा निर्दोष आहे. ते पुस्तक घेतलं, न्यायाधीशाच्या जवळ दिलं. न्यायाधीशाने ते पुस्तक उघडलं, 255 5 नंबर उघडलं तर तिथं बरोबर न्यायाधीशाला 5-5 40 नोटा दिसल्या. म्हणजे किती? 80,000. किती? 20,000. हां बरं आहे मग. 20,000. न्यायाधीशाने ते 20,000 रुपये पाहिले, कायद्याचं पुस्तक बंद केलं, पुस्तक बाजूला ठेवलं, वकिलाकडे तिरप्या नजरेने पाहायला लागले. तुम्ही दिलेला पुरावा मला मान्य आहे. म्हणजे तुम्ही दिलेले 20,000 मला मान्य आहे, तुम्ही दिलेला पुरावा मला मान्य आहे, पण तुमच्या आरोपीचा आरोप इतका मोठा आहे की तो एका पुराव्यात सुटणार नाही. म्हणे मग असे अजून 3 पुरावे द्या, म्हणजे अजून 60,000 रुपये द्या. कोर्टात न्याय भेटत नाही, कोर्टात निकाल लागतो. निकाल. दादासाहेब खापर्डे एकदा नागपूरच्या कोर्टात केस लढत होते आणि दुर्दैवाने दादासाहेब खापर्डे केस हारल्यानंतर दादासाहेबांना वाईट वाटलं. न्यायाधीशाची परवानगी घेतली की माझ्या आरोपीला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला दररोज भेटण्याची परवानगी भेटावी. दररोज परवानगी त्यांची ग्रँटेड केली. रोज त्याला दादासाहेब खापर्डे वकील या नात्याने भेटायचे. दादासाहेब महान साधू, गळ्यात तुळशीची माळा, पवित्र वारकरी. दादासाहेबांनी त्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, अविपरीत भावना, अविपरीत भावना याच्या पलीकडचं योगाचं लक्ष ठेवलं. ज्ञानासन, सिद्धासन, योगासन, शवासन नावाचा सगळे आसनं शिकवले. म्हणजे त्याची नस जर शोधली ना डॉक्टरांनी, नस सापडत नाही आणि तो जिवंत असतो. शवासन, श्वास रोधन, श्वास निरोधन. आता योगानुशासन, योगश्चित्त वृत्ती निरोधा हा पातंजली सांगतात. आणि मग त्यांचं ते योगाचं रोधन चालू झालं. म्हणजे या नस असतात ना, नसमध्ये हवा भरणे. दादासाहेब म्हटले तुला फासावर चढवतील, फासावर चढवलं की तू योगाला सुरुवात करायची, तुझ्या नसमध्ये हवा जाईल आणि याच्यात जर हवा गेली आणि तुला खाली उतरवलं तर कदाचित तू वाचण्याची शक्यता आहे. खरंच त्याचा फाशीचा दिवस जवळ आला. त्याला फासावर चढवलं, 3 मिनिटानंतर त्याला खाली उतरवलं. कोर्टाचा नियम होता पूर्वी 3 मिनिटं फासावर चढवणे, 4थ्या मिनिटात खाली उतरवायचं. त्याला 4थ्या मिनिटाला खाली उतरवलं, त्याचा योग सक्सेस झाला. 5व्या मिनिटाला तो उठून बसला. जसा तो उठून बसला तसा न्यायाधीश SP ला म्हणे आज अमावस्या आहे का हो? म्हणे काय झालो? म्हणे एकच काय जिवंत झाले हो? ते म्हणे नाही. दादासाहेब म्हटले मी त्याला योग शिकवला, योग. मग त्या न्यायाधीशाच्या ध्यानात आलं हा प्रॉब्लेम होईल. जर दादासाहेब खापर्डेने अशा आरोपींना योग शिकवले तर पुढे तर रामदेव बाबा येणार आहे अजून. अरे केवढ्या अडचणी वाढतील, एकही आरोपीला फाशी होणार नाही ना. मग दादासाहेबांचा तो मुद्दा त्या न्यायाधीशाने मुंबई कोर्टात टाकला. मुंबई कोर्टाने तो दिल्लीला टाकला. दिल्लीने तो आंतरराष्ट्रीय कोर्टात टाकला. आणि मग जगात आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये बदल झाला, मरेपर्यंत फाशी.
हा जो कायदा आलाय ना मरेपर्यंत फाशी, हा कायदा महाराष्ट्राच्या एका वकिलाने दिलाय. मला त्याचं आश्चर्य नाही वाटत, त्या वकील धोतर नेसणारा होता, याचं आश्चर्य वाटत नाही. तो वकील पवित्र गड्यात तुळशीची माळा परिधान करणारा वारकरी होता, याचं आश्चर्य. मरेपर्यंत फाशी हा जो लॉ तयार झालाय ना, हा दादासाहेब खापर्डेंमुळे तयार झालाय कायद्यामध्ये. म्हणजे काय, ती नस दाबल्या गेली ना माणूस मरतो. म्हणून हातपाय कापले तर माणूस जगू शकतो, पण मान कापली तर माणूस जगू शकत नाही. ऐका, पाय कापले तरी जगतो म्हणजे शरीराशी माझा संबंध नाही. हात कापले तरी मी जगू शकतो म्हणजे शरीराशी माझा संबंध नाही. एक शरीर माझं नाही, मी शरीराचा नाही. मी कशाला शरीराचा रे? शरीराच्या यातना स्वतंत्र आहे आणि माझ्या यातना स्वतंत्र आहे. ना हा मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा भिक्षुर्ण चाहम निज बोध रूपा. मी कोण आहे? वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सबाय संता नाही तुझा अनेक मागुता गा. अनेक तुझा मागुता नाही. मी कोण आहे हे संतांशिवाय भगवंताशिवाय मला कोणी सांगणार नाही. माझ्या आत्मस्वरूपाचा परिचय मला करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम आहे, याने असं असलं पाहिजे, त्याने तसं असलं पाहिजे, याने असं असलं पाहिजे, तिने तसं असलं पाहिजे. कोणी कसं असलं पाहिजे याच्यापेक्षा आपण कसं असलं पाहिजे यादी समजलं पाहिजे. आपण कसं असलं पाहिजे हे समजत नसेल तर आपण कसं नसलं पाहिजे हे तरी समजलं पाहिजे. बऱ्याच लोकांना आपल्याला काही समजत नाही हेही समजत नाही, आणि त्यांना समजत नाही तरी दुसऱ्याचं ऐकून घेत नाही, एवढा प्रॉब्लेम आहे. मी काही लोक इतके चमत्कारिक पाहतो ना, कीर्तन झालं की बाहेर निघताना म्हणतात ते मजा नाही आली, तू कर येऊन पाय नाही एकदा, तुला कळेल 2 तासात काय राहतात. इथं महाराज लोकांना किती टेन्शन येतं, एकच टिपण बसवता ते बरे. युट्यूबला कीर्तन जायला लागले या चॅनलवाल्यांच्या पापाने म्हणून बरं आहे. हा मग ते काय पुण्य आहे का यांचे? यांच्याकरता तो स्वतंत्र नरकाचं बांधकाम चालू आहे अजून. प्रत्येकाची व्यवस्था केली देवाने. कोण संप्रदायामध्ये काय करतोय त्याच्याकरता नरकाची व्यवस्था स्वतंत्र चालूच आहे. ऐका, पुण्य सत्कर्म सिद्धी, नॉलेज ऑफ द सेल्फ. मी कोण आहे माझा स्वतःचा परिचय मला होणं गरजेचं आहे. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओके. मग मी शरीर नाही, शरीर माझं नाही. मीच शरीर आहे का? तर मीही शरीर नाही का? मी आत्मस्वरूपाचा प्रणेता आहे. वा वा वा. मी कोण आहे? मी कोण आहे? गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. अहम गती, मी जगाची गती. भरता अर्जुना तू वल्लभा मी कांतो. गतीर भरता प्रभू, या जगाचा प्रभू मी. साक्षी, तुझं शरीर जिवंत आहे त्याचा साक्षी मी आहे. गतीर भरता प्रभू साक्षी. निवास सर्वा घटी राम. सुरुत, तुझा मित्र फक्त मीच आहे, तुला कोणी नाही माझ्याशिवाय. तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. गतीर भरता प्रभू साक्षी निवासच शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजामयम. मी सगळ्यांमध्ये तुला मी आहे म्हणून तुझं जीवन आहे. मग मी कसा आहे? अजो नित्य शाश्वतोयम पुराणो नहन्य त्यहन्य माने शरीरे. अज हा, नित्य हा, शाश्वत हा, पुराण हा. अज अ म्हणजे नाही, जायते म्हणजे उत्पन्न करणे, मी उत्पन्न होत नाही. अज हा अजो नित्य, मी नित्य राहतो. आत्मा जीवन देखे मरण, मला मरण आहे. शाश्वत, तुम्ही सगळे अशाश्वत आहे. शरीर अशाश्वत आहे, आत्मा शाश्वत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीर आता 100 वर्षाच्या आतलं आहे आणि आत्मा पुराण परंपरेचा म्हणजे जुना आहे. मग शरीर पुराण परंपरेचं नाही. मग शरीर याचा स्वभाव आहे जाणे, मरणाकडे प्रवास करणे हा शरीराचा स्वभाव आहे. एक दिवस हे शरीर जाणार आहे आणि त्याच्यातला परमात्मा नावाचा, विठ्ठल नावाचा आत्मस्वरूपाचं चैतन्य राहणार आहे. मग हे शरीर आणि आत्मा या दोन्हींचा परिचय तुकोबराय देतात अभंगाच्या पहिल्या. देह नोहे मी हे सरे, हो देह नोहे मी हे सरे, हो देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे सरे, सरे देह नोहे मी हे सरे, हो देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे सरे. उरला उरे विठ्ठला, उरला उरे विठ्ठला, उरला विठ्ठला, उरला
देह नोहे मेहेसरे उरलावरे विठ्ठल. शरीर नाहीच आपलं, नाही करू शकत आपण शरीर. ज्ञानोबरांचे गोड ओवे. आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खडाडता. ऐका, आयुष्याचं सूत्र बिघडलं की भूताचे खडाडता उमटायला वेळ लागत नाही. वय निघून गेलं की एका मिनिटात शरीरात बदल होतात. आपले डोळे जागेवरच राहतात पण आपल्याला दिसत नाही. काहींना जवळचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना अजिबातच दिसत नाही. ऐका, डोळे जागेवर आहे पण दिसत नाही, कान जागेवर आहे ऐकू येत नाही. भजनी म्हणतात राम राम, तो म्हणतो लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, तो म्हणतो हे बंद करा. फिजिकली अनफिट झाले की माणसाच्या अडचणी वाढतात. अरे डोळे जागेवर माणसाला दिसत नाही, काय दुर्दैव आहे. लोकांना मला आता परमार्थ करायचा आहे 75 नंतर. आणि मोठ्या पोराचा पोरगा आला की त्या नातूकडे पाहून म्हणतो कोण आहे तू. तुला स्वतःचा नातू लवकर दिसत नाही भल्याग्रस्ता. आता ज्ञानोबरांच्या ओव्या कधी दिसतील. वय निघून गेलं की माणसाचा फायदा होत नाही. ऐका, आयुष्याचे सूत्र वेळ. कानाची ताकद गेली, बैरा झाला तर काय. बऱ्या बैऱ्यांचा एक प्रॉब्लेम आहे, हे समोरच्याला बैरा समजतात, इतक्या जोरात बोलतात. म्हणजे ऐकू त्यांना येत नाही, ते इतक्या जोरात बोलतात की त्यांना असं वाटतं समोरचा बैरा आहे. तुम्ही निश्चय हेडफोन घालणारे, ते ब्लूटूथ वापरणारे बैरे पा, त्या कानात चालू असताना इतक्या जोरात बोलतात त्यांना वाटतं समोरचा बैरा आहे, आपणच एकदम व्यवस्थित आहे बघ. कधी अनुभव घ्या तुम्ही. प्रक्रिया आहे. एखाद्या लग्नाला 4 महिने झाले, दवाखान्यात गेला, डॉक्टर साहेब माझ्या लग्नाला 4 महिने झाले, आनंदात संसार चालू आहे, काहीच अडचण नाही. 3 दिवसापासून मेसेजचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय झालं, मी जे बोलतो ना ते तिला ऐकूच येत नाही. डॉक्टर म्हणे पा डोकं दुखणे, थंडी येणे, ताप येणे, याला जर गोळ्या दिल्या आणि घरी तिने गोळ्या वेळेवर घेतल्या तर फरक पडेल. आता ऐकू येत नाही, इतक्या लांबून मला कसं काय ट्रीटमेंट करता येईल. तुम्ही घरी जा, बायकोशी बोलून पहा, तिला किती फुटानं ऐकू येत नाही याचा पहिल्यांदा अंदाज काढा. मग आपण त्याच्यानंतर ठरवू की रेंज कुठे नाही, टावर कुठे पाहिजे. म्हणजे नेमकं किती फुटानं ऐकू येत नाही, कसं मशीन वापरायचं आपण ठरवू ना. आपण विचार करू. हा घरी गेला, 50 फूट लांब घर होतं. पहिल्या दरवाजातून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, काय भाजी केली. तिचा रिप्लाय आला नाही. याला पक्का विश्वास बसला, हिला 50 फुटानं ऐकू येत नाही. पुन्हा ट्राय करण्याकरता मधल्या खोलीत गेला, 30 फुटानं आवाज दिला, अगं ऐकलंस का, काय भाजी केली. तिचा प्रॉब्लम तोच, जिस नंबर को आप डायल करना चाहते हैं वो भी कवरेज एरिया के बाहर है. कृपया कीर्तन होने के बाद और खाना खाने के बाद संपर्क कीजिए, रेंज में आने की संभावना है. 50 फुटानं ऐकू येत नाही, 30 फुटानं ऐकत नाही. लग्नाला 4 महिने झाले आणि 30 फुटानं बायकोला ऐकू येत नाही. माणसाला संताप नाही येणार. बैरी मारली काय सासऱ्यांना शिवात. काही लोक स्वाभिमान म्हणतात आम्ही दोन्ही साडू आहे. साडू म्हणजे काय, एकाच कंपनीने फसवलेलं 2 गिऱ्हाईक. तर तो काय फार मोठा पराक्रम आहे का. 50 फुटानं 30 फुटानं ऐकत नाही. आतल्या खोलीत गेला, बायको स्वयंपाक करत होते, त्याने रपकन हातवर उचलला, हळूच मारला. जोरात मारत नाही, मारू शकत नाही, तितकी हिंमत नाही. क्रियापद सावकाश द्या बरं, माझं व्याकरण पक्क आहे. तितकी हिंमत नसावी, तितकी हिंमत नसते, तितकी हिंमत नसतेच. ज्याला जे क्रियापद लागेल तेच घ्या. कारण घरी गेल्यावर मी उपयोगात येणार नाही. महापुली आपण करा सोडवून. तितकी हिंमत नसते. रपकन हातवर केला ना, हळूच पाठ्यावर मला, काय भाजी केली. तेव्हा बायको रिटर्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भावाने. तिने सांगितलं, तुला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. म्हणजे तुम्ही लवकर बोला बरं, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल आता. म्हणजे ऐकू यायला येत नाही. आणि बैरी तिला म्हणतो कानाची ताकद गेली, आयुष्याचे सूत्र बिघडता. पाय जागेवर आहे माझे. मला घरापासून मंदिरापर्यंत आता पायी चालता येत नाही. संपली माझ्या पायाची ताकद. उमटे भूताचे खडाडता. एक सांगू का, 12 वाजता कीर्तन संपलं आणि 12:30 वाजता माझी तब्येत ठणठणीत आहे. पण 12:30 वाजता अचानक मला हृदयविकाराचा झटका आला, अटॅक आला. कोणाच्या विरोधात तक्रार केली पाहिजे मी. कोणामुळे अटॅक आला मला, कोणामुळे अटॅक आला, भजनांमुळे. यांना सगळ्यांना कोर्टात उभे केले, यांच्यामुळेच मला अटॅक आला. सांगता येईल का मला अटॅक आला. मला कोणामुळे अटॅक आला, मला कोणाचमुळे अटॅक आला नाही. मला ज्ञानोबरांची ओवी वाचावी लागेल. आयुष्याचे सूत्र बिघडता. माझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलं. कारण नसताना मला अटॅक आला ना, माझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलं. कारण नसताना मला पॅरालिसिसचा झटका आला, माझ्या आयुष्याचं सूत्र बिघडलं. कारण नसताना मी कीर्तनातून बसलेलो होतो, उभा राहिलो, अचानक चक्कर आले, मला डॉक्टरांनी सांगितलं शुगर वाढली, इथून पुढे स्वतःची काळजी घ्या, आयुष्याचे सूत्र बिघडता. दादा हे काही सांगून येत नाही. एका मिनिटात शरीराचं सूत्र बिघडून जातं. ज्ञानोबा सांगतात ते सूत्र बिघडायच्या आत त्या शरीरावरचा गर्व सोडून दे.
उमटे भूताची खडाडता. एक एक अवयव निकामी होतं म्हणजे भूताची खडाडता उमटायला लागते. एक एक अवयव सांगतं बस आता तुझं मन सांगेल तुला की काहीतरी केलं पाहिजे, पण शरीर सांगतं तुझ्यात तेवढी हिंमत राहिलेली नाही. 50 नंतर माणसाच्या मनाला भरपूर वाटतं काहीतरी केलं पाहिजे, पण शरीर सांगतं अरे करतो काय, आता इंद्रियामध्ये ताकद राहील. गात्र होता ती बेंगडे दिवस असतं मान काढे. जसा सूर्य मावळायला लागला की त्याचा उन्हाची तीव्रता कमी होते, तसं आयुष्य मावळायला लागलं की शरीराच्या ताकदीची तीव्रता कमी होते. घेऊन काय बसलास? आणि म्हणून शरीरावर गर्व करू नका, सगळं करा पण देहावर गर्व करू नका. जाणार आहे ते देह नो हे मी हे सरे, देह नो हेच मी हे सरे, मी 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 हे सरे. एक दिवस मी पणा सरतो. माझ्याकडे 100 एकर जमीन आहे मेरे, 35 लाखाची गाडी आहे मेरे, 2 कोटीचा बंगला आहे मेरे, 5 कोटी बँकेत आहे मेरे. आगाऊपणा करू नको. कोरोनात तुझ्यासारखे चांगले चांगले जिरे तिथं तू काय मिरे. मरणाचा काळ जवळ आला ना, पैसा उपयोगात येतो का? मग तेथे न चाले काही सत्ता सत्ता राहील ठाईचे ठाई, पुढे संगीत गाईल गाई तुका बनतई महाज्ञा. मग तेथे चाले काही सत्ता सत्ता राहील ठाईचे ठाई, पुढे संगीत गाईल गाई बनतई महाज्ञा. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तो कामनेत ये यम आज्ञा. तेथे न चले काही सत्ता आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी चालत नाही. शरीर संपलं की लाख कोट्यावधी रुपये तुम्ही दवाखान्यात द्या, डॉक्टर साहेब सांगतात प्रयत्न करणं माझं काम आहे, शेवटी यश देणं परमेश्वराचं काम आहे. कारण तोपर्यंतच तुमचं शरीर आहे जोपर्यंत मध्ये उरला उरे विठ्ठल. इथं देव आहे ना तोपर्यंत शरीर आहे इथं. म्हणून मी नेहमी सांगतो एखाद्या वेळेस मंदिरातला देव समजला नाही तर चालेल, काही विशेष नाही, फार जबाबदारीने बोलतोय. एखाद्या वेळेस मंदिरातला देव समजला नाही तर चालेल, इथला समजून घ्या. हा इथला समजण्याकरताच मंदिरात जायचं असतं. मी नेहमी सांगतो जातो ना आपण मंदिरात, सकाळी सकाळी मंदिरात जातो की नाही, कशा करता? देव झोपलाय का उठलाय ते पाहण्याकरता. कशा करता जातो? देवाच्या दर्शनाला. बरं दर्शनाला गेल्यावर देवाकडे आपण किती तास पाहतो मंदिरात? किती तास? बरं किती मिनिट? सेकंद. माझा तर अनुभव तोच आहे. मी मंदिरात गेलो 4-5 सेकंद देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो, 5व्या सेकंदाला खाली वागतो, 6व्या-7व्या सेकंदाला त्याच्या पाया पडतो, 7व्या-8व्या सेकंदाला उभा राहतो, 9व्या-10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या सेकंदाला मी मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे तुम्ही पण सगळेच चुकतो आपण मंदिरात. पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की डोळे काय करतो? बंद करतो. कोणाकडे कोणाला पाहिला आलो होतो? देवाला. आणि देवाला पण डोळे काय केले? वाय का? अरे देवालाच पाहिला आलो आणि देवालाच पण डोळे बंद करतो का? का? इथं सेन्स आहे. इथं त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी रामो. ज्ञानोबराय सांगतात सर्वाघटी राम. मी इथं आहे. चामाचे डोळे दाविते. या चांबड्याच्या डोळ्यांनी दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चांबड्याच्या डोळ्यांनी दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना ते आतून ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात आत्मा हाच परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. त्या शक्तीचं नाव आहे उरला उरे विठ्ठल. तो जो उरणारा देव आहे त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. तो इथं जन्माला येतो आणि त्याला एकदा त्याची प्रक्रिया लक्षात आली की तुम्हाला बाकीच्याची गरज नाही. पण त्याला ओळखण्याकरता आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. आयुष्य भविष्य तुमच्या माझ्या हातात नाही. त्याला ओळखायचं असेल तर तुला पटकन ओळखता आलं पाहिजे. 11:15 वाजून गेले केव्हा ओळखशील? तर त्याला जर ओळखायचंच असेल तर त्याला ओळखण्याकरता काय करा? त्याला ओळखण्याकरता घाई करा, कारण काळ केव्हा आक्रमण करेल याची गॅरंटी लावो करा मननिया लावो करा मननिया लावो हे मननिया लावो
लाहो करा काळ सारा चिंतने. ऐका, म्हणून व्याकरणामध्ये म्हणून नावाचा शब्द येतो. म्हणून व्याकरणात शब्दाला माणसाला जशी जात आहे ना तशी शब्दाला जात आहे. शब्दाच्या 8 जाती, त्यात एक उभयान्वयी अव्ययी जात आहे. उभयान्वयी जात म्हणजे काय? त्याचे आणि छे परंतु, वारा आला आणि पाऊस गेला, म्हणजे 2 विरोधी शब्द जोडतं. त्याला म्हणतात का तुम्ही त्या कीर्तनाला कधीच येत नाही, आज कस काय आले? तुम्हाला तर कीर्तन पण आवडत नाही, आज कस काय बसले तुम्ही सुरुवातीपासून कीर्तनाला? मला कीर्तन आवडतच नाही, पण ज्यांच्याकडे कीर्तन आहे ते आमच्या नातेवाईक आहे. म्हणून म्हणून शब्द काय करतो माहिती का? मागचे संदर्भ जोडतो. म्हणून मागचे संदर्भ जोडतो आणि पण मागचे संदर्भ तोडतो. पण आला की मागचं सगळं खोटं आहे. आमच्या दीदीचं लग्न करायचं, एखादा मुलगा असला तर बघा, दिसायला सुंदर, वर्ण गोरा, बांधा सडपातळ, उंची मध्यम, शिक्षण M.Com, स्वयंपाकात सुग्रण, हुंडा, तुम्ही मागाल तो. मग लग्न का होत नाही? पण म्हणजेच सांगितलं ते सगळं खोटं आहे. पण आला की मागच्या गोष्टी समाप्त होऊन जातात. पण आला की मागच्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि म्हणून आला की मागच्या गोष्टी धरून ठेवायच्या असतात. म्हणून लाहो करा. का लाहो करा? देह आपुला नोहे म्हणून लाहो करा. मी पण एक दिवस सरे म्हणून लाहो करा. विठ्ठल उरे म्हणून लाहो करा. मग लाहो करा म्हणजे घाई करा, त्वरा करा, गडबड करा, क्विक ऍक्शन घ्या, पटपट पटपट निर्णय घ्या. व्यवस्थापन शास्त्र. प्रथमम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनः, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. 25 वर्ष अभ्यास करा. 25 वर्ष अभ्यास करा. 25 ते 50 वर्ष केलेल्या अभ्यासावर पैसा कमवा. 50 ते 75 पर्यंत कमवलेला पैसा चांगल्या ठिकाणी वापरा. या 3 टप्प्यात जर 3 गोष्टी जमल्या नाही तर 4थ्या टप्प्यात सुनबाई सुद्धा पाणी पाजत नाही. याला म्हणतात लाहो करा. पहिली 25 वर्ष अभ्यासच करायचा. या जगामध्ये स्वदेशे पूज्यते राजन विद्वान सर्वत्र पूज्यंते. मर्यादित काळापर्यंत पूजल्या जातो त्याला राजा म्हणतात आणि कायमस्वरूपी पूजल्या जातो त्याला विद्वान म्हणतात. ध्यानात घ्या. आजही लोक स्वामी विवेकानंदाचंच नाव काढतात. 1893 ते 2025 अमेरिकेच्या तत्वज्ञानाला सुद्धा धक्का देईल असा पुन्हा विवेकानंद तुम्हाला मला भारतात जन्माला घालता आला नाही. हे तुमचं माझं वैचारिक दारिद्र्य आहे. असं करता काय? शेवटी एक भूमिका असते. केस वाढून देवानंद भरपूर झाले, ज्ञान वाढून विवेकानंदांची कमी आपल्याला. ही तर परिस्थिती मान्य आहे प्रत्येकाला. ऐका, जगामध्ये आजही किंमत विद्वानाला आहे आणि विद्वत्ता असेल तर तुम्ही टिकून राहणार. जर विद्वत्ताच नसेल तर तुमचं माझं जीवन टिकू शकत नाही. विद्वत्तेची शृंखला तुमच्या माझ्या मनात आली पाहिजे तर उद्याचं विश्व तुम्हाला मला प्रत्येकाला निर्माण करता येईल. आणि म्हणून स्वदेश पूज्यते राजन विद्वान सर्वत्र पूज्यंते. लाहो करा, घाई करा. पहिली 25 वर्ष अभ्यास करा. नंतरचे 25 वर्ष पैसा कमवा. पण पैसा कमवा 25 ते 50 वर्षापर्यंत पैसा कमवा. आय वॉन्ट मनी, मनी इज लव्ह, मनी इज लाईफ. पैसा हेच जीवन आहे, पैसा हेच प्रेम आहे. पण कधी? 25 ते 50 वर्ष वयाची कंप्लीट झाली की अंदाज काढून घ्यायचा पैसाही जीवनाचं उत्तर नाही. पैसाही जीवनाचं उत्तर नाही. पैशाने औषधी विकत घेता येतात, आरोग्य विकत घेता येत नाही. पैशाने औषधी विकत घेता येईल, आरोग्य विकत घेता येईल का? घेता येणार नाही. पैशाने शस्त्र विकत घेता येईल, शस्त्र चालवण्याची हिंमत विकत घेता येत नाही. एक काळ गेला, टप्पा गेला की जिथं पैसा सुद्धा थांबतो आणि माणसाला स्वतःची काळजी वाटते त्याला जीवन म्हणतात. पैशाने तुम्हाला चष्मा विकत घेता येईल, नजर विकत घेता येणार नाही. पैशाने तुम्हाला चप्पल विकत घेता येईल, पैशाने तुम्हाला चप्पल विकत घेता येईल, पाय विकत घेता येणार नाही. पैशाने तुम्हाला मरण विकत घेता येईल, जीवन विकत घेता येणार नाही. पैशाने मरण विकत घेता येतं, जीवन विकत घेता येत नाही. पैशाने तुम्हाला 1 कोटी रुपयाची गाडी घेता येईल पण त्या गाडीतलं स्वास्थ्य विकत घेता येणार नाही. काही लोक वयाच्या 80 वर्षी एसटीने प्रवास करतात तरी त्यांना काहीच त्रास होत नाही. काही 1 कोटीच्या गाडीत फिरतात तरी त्यांच्या कमरेत गॅप पडल्याशिवाय राहत नाही. माझा अनुभव आहे अंगे असं, म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्ट टीचर. असे नमुने पाहतो आम्ही. नको नको त्या त्या गोष्टी कधी कधी घडतात, वाईट वाटतं. शरीर पैशाचं एक ठरलेलं काम आहे. पैशाने चित्र विकत घेता येतात. पैशाने तुम्ही ज्ञानोबराय, तुकोबराय, विवेकानंदांचे चित्र विकत घेऊ शकतात, त्यांचं चरित्र विकत घेऊ शकत नाही. ते चरित्र विकत घेऊ शकता. पहा, माझा क्रम लक्षात घ्या. पैशाने महापुरुषांचे चित्र विकत घेता येतील, त्यांचं चरित्र विकत घेणार नाही. पुढे चालून तुम्हाला त्यांचं चरित्रही विकत घेता येईल पण त्यांचं चारित्र्य विकत घेता येणार नाही, त्याच्याकरता वागावंच लागेल.
एका विशिष्ट टप्प्यात पैसा संपतो. म्हणून 50 ते 25 ते 50 मध्ये पैसा कमवा, पण तो पैसा वापरता आला पाहिजे. ज्याच्या करता कमवतो त्याला जर तो पैसा वापरता येत नसेल तर उपयोग काय हो? उपयोग काय? आणि म्हणून पैसा सुद्धा एका विशिष्ट टप्प्यात थांबून जातो. मग काय करायचंय? शतम व्याय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचर्यत लक्षम व्याय दातव्यम कोट्यम त्यक्त्वा हरिम भजत. 100 कामं सोडायची माणसाने. 100 कामं सुटले तर चालतील. आधी जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, चांगल्या ठिकाणी दान करायचं. आणि 1 कोटी कामं सोडायची, भगवंताचं भजन करायचं. राम राम स्मराधी, राम स्मराधी, आधी राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. लाहो घरात खाला मुळ बंदी, लाहो घरात झाला मुळ बंदी. सांडावा बोकिया उपाधी, सांडावा बोकिया उपाधी. लक्ष लावून रहा गोविंद, लक्ष लावून रहा गोविंद. राम राम स्मराधी, आधी राम राम आधी राम राम स्मराधी, हरी राम राम स्मराधी. राम राम स्मरा. कधी? मरायच्या आधी, झोपायच्या आधी. नाही 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 नाही. राम राम स्मरा कधी? आधी. आधी म्हणजे काय? एक मॅनेजमेंट लॉजिक ऍडमिनिस्ट्रेशन करताना MBA मध्ये लोक मॅनेजमेंट करतात. 2-2 वर्ष घासतात MBA करायला. व्यवस्थापन शास्त्र, विजन, मिशन, डायरेक्शन अँड युनिटी ऑफ कमांड. त्याच्या 4 भूमिका असतात: विजन, मिशन, डायरेक्शन अँड युनिटी ऑफ कमांड. तुम्हाला एक सांगू का? कधी कधी तुमची कमतरता सुद्धा तुमची ताकद झाली पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन शास्त्र म्हणजे काय? तुमची कमजोरी तुमची ताकद बनली पाहिजे. कमजोरी कमजोरीने बनली पाहिजे. निकाल लागले, सरांनी सगळ्या पोरांना विचारलं, का रे काय करायचं तुला? MBA. तुला MBA. तुला MBA. प्रत्येक पोराला MBA. सर म्हणे, का रे तुला कसं करायचंय? मॅनेजमेंट. तुला रे? एक म्हणे मला मार्केटिंग. त्याला मार्केटिंग म्हणता नाही यायचं. त्याचा प्रॉब्लेम होता, तो रला ल म्हणायचा, तो दारनी म्हणायचा, दाल म्हणायचा, सरनी म्हणायचा, सल म्हणायचा. सल मला मार्केटिंग मध्ये करायचंय. सर म्हणे तुला मार्केटिंगचा र म्हणतात नाही, तू काय MBA करशील? तो म्हणे सल MBA तर मार्केटिंग मध्येच कलीन. मार्केटिंग मध्येच MBA कलीन. म्हणे खरंच? म्हणे हो. सरांनी 10 रामायणाच्या प्रती दिल्या सगळ्यांना. तुमच्यापैकी जो सगळे रामायण विकून येईल त्याला मार्केटिंगला ऍडमिशन. मार्केटिंग कोणी 2 रामायण विकले, कोणी 3 विकले, कोणी 4 विकले. ज्याला र म्हणता येत नव्हता रामायणाचा त्याने 10च्या 10 प्रती विकल्या. सर म्हणे का रे मॅनेजमेंटची कोणती स्ट्रॅटेजी वापरली? तो म्हणे काय नाही सल, सोप्पं आहे. म्हणे कस काय? लोकांच्या घरी जायचो, त्यांना म्हणायचो हे रामायण आहे, घेता का वाचून दाखव. लोक म्हणे तुझ्या बोबड्याचं ऐकण्यापेक्षा घेण्याचं महत्व आहे. शेवटी स्किल डेव्हलप करता आलं पाहिजे तुम्हाला. ते जर येत नसेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? माणसाला माणसाची कमजोरी मजबूतीमध्ये भरवता आले पाहिजे. ती जर जमत नसेल ना, मग जीवनात माणूस यशस्वी होऊ शकत नाही. एक स्वतंत्र कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन कंटिन्युटी मॅनेजमेंट लॉजिकचा कॅपिटल थंब आहे. कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन कंटिन्युटी, संपर्क संवादाने सातत्य करणारा माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. माझा ऐका, एक समाजाशी संपर्क ठेवा, तो संपर्क संवादात्मक ठेवा आणि तो संवाद सातत्याने ठेवा. एकाची ताकदने तुम्हाला अयशस्वी करून दाखवेल. संवाद सातत्य, कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन कंटिन्युटी, यशस्वीतेच्या 3 पायऱ्या. या पायऱ्या चढल्याशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही, जाऊच शकत नाही. मग प्रत्येकाच्या जीवनाची एक भूमिका आहे. राम राम स्मरा. एकाचं घर आहे, घरामध्ये सोफा सेट, घरामध्ये डिनर सेट, घरामध्ये इलेक्ट्रिक सेट, घरामध्ये फर्निचर सेट, सगळे सेट घरामध्ये. घरामध्ये कापूस, घरामध्ये पैसे, घरामध्ये सोनं, घरामध्ये बायको, घरामध्ये पोरं आणि शॉर्ट सर्किट झाली आणि धाड 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 घराला आग लागली. घर पेटायला लागलं. घरातून पैसा बाहेर काढायचा आहे, घरातून कापूस बाहेर काढायचा आहे, घरातून फर्निचर बाहेर काढायचं आहे, घरातून सोनं बाहेर काढायचं आहे, घरातून बायकोला बाहेर काढायचं आहे, घरातून पोरांना बाहेर काढायचं आहे. आधी काय काढलं पाहिजे? आधी काय काढलं पाहिजे?
तुम्ही म्हणा घड्याळात 12 वाजता आधी तुला बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे काय ज्याच्या त्याच्या भूमिका ठेंगत्या काय काय त्याच्या पद्धतीने प्रवास करतो. हा मग हो बर काय काढलं पाहिजे आधी. मी उद्या येऊ का, तुम्ही उद्या सांगणार का. हा ऑप्शन जास्त होत आहे का, ऑप्शन जास्त होत आहे का, ऑप्शन कमी करू का. बर घरामध्ये बायको पण आहे आणि घरामध्ये पोरगा पण आहे, दोन्ही पैकी आधी काय काढलं पाहिजे. अगर आप लोग इस सवाल का जवाब सही देते हो तो बराबर 10 मिनट में कीर्तन हो जाएगा. जवाब गलत आता है तो 12:30 बजे तक कोई हार्ड खुर्ची से उठ नहीं सकता. सवाल 25,000 के लिए कौन बनेगा. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका आपल्याकडे केबीसी मध्ये हेल्पलाईन दिल्या जाते, आप एक कॉल कर सकते हो. वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकर एक त्रोटक सांगायचे. गुरुजी म्हणायचे कुंभार आणि कुंभारीन यांना जर भरपूर आयुष्य असेल तर त्या घरात मडक्यांची कमतरता नसते. कुंभार आणि कुंभारीन यांना जर भरपूर आयुष्य असेल तर त्या घरात मडक्यांची कमतरता नसते. मग आता सांगा बायको का पोरगा. कुंभारी. हे इथून नका उत्तर देऊ, इथं ताण पडला तर चालतो. ज्यांच्या आल्या ते नका बोलू, ज्यांच्या नसतील ते बोलू शकतात. बायको काढाल का पोरगा. बायको बरोबर बायको काढा. मग मुलगा गरजेचा नव्हता का, सोनं गरजेचं नाही का, पैसा सगळं गरजेचं आहे. त्या पेटणाऱ्या घरातून सगळं गरजेचं आहे, पण त्यातल्या त्यात बायकोची निवड केली. या संसार रूपी पेटणाऱ्या घरातून सगळं गरजेचं आहे, त्यातल्या त्यात रामाची निवड करा, याला त्वरा करा म्हणतात. राम राम स्मरा कधी आधी का काळ सारा चिंतने काल व्याल मुख ग्रास त्राश निर्नाश हे तवे कालोस्मी लोकाक्षय कृत प्रवृद्ध हे. अरे मी काळाच्या रूपात सगळ्यांना ग्रासून येतो. काळ जेव्हा अटॅक करतो ना तेव्हा डिफेन्स कोणी करत नाही. ऐका काळाचे ओढे पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय सोडवेना तेव्हा बाप तेव्हा देशीचा चौधरी दूर राहे तेव्हा शेजेची कामिनी दूर राहे केव्हा काळाची ओढी पडेल जेव्हा. ऐका घडी घडी काढ वाटयाचे पाहे अजून किती आहे अजून 10 मिनिटं अवकाश. म्हणजे कीर्तनाला पण काढाला पण काळ आक्रमण करतो आणि तुम्हाला मला प्रत्येकाला ग्रासून नेतो. आणि एक सांगू का, काळ जेव्हा आक्रमण करतो तेव्हा तुम्हाला मला कोणी सोडवू शकत नाही, कोणीच सोडवू शकत नाही. आणि जीवनाचा चित्त थरक आणि चित्त विदारक पराजय जर कोणता असेल माहिती का, लोक आपली थट्टा घेतात. बरं आपल्या कुटुंबापासून तर समाजापर्यंत लोक आपली थट्टा करतात. आपली तब्येत चांगली असते ना तेव्हा 10 रुपयाचा चहा चितेगाव फाट्यावर कोणी पाजत नाही. तब्येत चांगली असली की 10 रुपयाचा चहा पाजत नाही. आणि ICU मध्ये ॲडमिट केल्यावर डॉक्टर सांगतात यांना पाणी पण पाजायचं नाही, तेव्हा 150 रुपयाचे सफरचंद आपल्या छाताडावर घेऊन येतात. म्हणजे जिथं पिण्याची ताकद आहे तिथं चहा पाजत नाही आणि जिथं पाणी पिण्याची परवानगी नाही तिथं सफरचंद 150 रुपयाचे घेऊन येतात. आपण ते फळं फक्त पाहतो खात नाही. याला म्हणतात कर्माची फळं. कर्माचीच फळं नाही आपल्या, म्हणजे काय पाहायला भेटत खायला भेटत नाही म्हणजे काय ते कर्माची फळं माणूस पाहतो खात नाही. अर्थात ते फळं वाया जात नाही. सगळे पाहणारे निघून गेले की पेशंट जोर एकदम थांबलेला असतो. पेशंट जोर थांबणारा हुशार नसला तर चालतो, चॅप्टर पाहिजे. तो थांबला की सगळे गेले की तो सुरी काढतो, सफरचंद कापतो, तो स्वतः खातो आणि समोरच्याला म्हणतो घेतो का, गोड आहे. लोक थट्टा उडवतात. तो सकाळी 9 वाजता भूक लागायची मला सकाळी 9 वाजता भूक लागायची. सुनबाई मुलगा पत्नी कोणीतरी जवळ या आणि मला टायमावर जेवण द्या. सकाळी 9 वाजता भूक लागायची. मला कोणीच आयुष्यात टायमावर जेवण दिलं नाही. आज मरून गेलोय ना तर उत्तर कार्याच्या दिवशी कावड्याने सुद्धा पंचपक्वान्नाचा नैवेद्य खाल्ला, पण जिवंतपणे माझ्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. दसऱ्यासारख्या दिवाळीसारख्या सणाला मी अंगावर फाटके कपडे घातले. दसरा दिवाळीच्या सणाला मी अंगावर फाटके कपडे घातले, माझ्याकडे कोणीच फिरून पाहिलं नाही. इतका पराजय केला लोकांनी माझा. दसरा दिवाळीच्या सणाला अंगावर फाटके कपडे घातले, कोणीच माझ्याकडे पाहिलं नाही. आज मरून गेलोय तर बोळवणच्या नावाखाली सगळ्यांनी नवे कपडे स्मशानात पेटवण्याकरता आणले, पण जिवंतपणे माझे फाटके कपडे त्यांना आयुष्यात कधी दिसले नाही. जीवनाचं सूत्र एक चांगला मर्फिया नावाचा कवी आहे जापानचा, त्याचं मराठीत रूपांतर बाबा पाटणकरांकडे. तो त्याच्या बायकोला सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेताजवळ रडू नको.
मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेताजवळ रडू नको. आयुष्यभर संसारात तू मला रडवतच होते, आता लोकांसमोर रडून किती प्रेम करत होते हे समाजाला भासवू नको. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेतासमोर हात जोडू नको. पाया पडतात ना. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून तू माझ्या प्रेतासमोर हात जोडू नको. संसाराची तडजोड करताना दररोज मीच तुला हात जोडत होतो, आता लोकांसमोर हात जोडून किती नम्र होती हे लोकांना भासवू नको. तो त्याच्या भाऊबंधांना सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेताचं ओझं स्मशानात नेऊ नका. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेताचं ओझं स्मशानात नेऊ नका. जिवंतपणे वयाच्या 70 वर्षापर्यंत सगळ्या घराचं ओझं मी एकट्याने वाहिलं होतं, आता 50 किलोचं ओझं स्मशानात नेऊन माझ्यावर उपकाराची भाषा करू नका. तो त्याच्या जवळच्या लोकांना सांगतो, मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेतावर कोणी सुगंधित फुलांचे हार टाकायचे नाही. मी जेव्हा मरून जाईल तेव्हा कृपा करून माझ्या प्रेतावर कोणी सुगंधित फुलांचे हार टाकायचे नाही, कारण मी जिवंत होतो तेव्हा माझ्या अपप्रचाराचा दुर्गंध पसरवणारे तुम्हीच होते. आता सुगंधित फुलं टाकून किती जवळचे होते लोकांना फसवायचं नाही. जिवंतपणे माणूस माणसाला समजू शकत नाही जीवनाची व्यथा आहे. जिवंतपणे माणूस माणसाला समजून घेत नाही जीवनाची व्यथा आहे. हा माणूस खरंच चांगला होता, एवढं एक वाक्य ऐकण्याकरता इथं मरावं लागतं. या आयुष्याची कथा आहे. हे एका वाक्यासाठी मरावं लागतं, मरावं लागतं एका वाक्यासाठी. अरे संपलोय मी, मला उठल्या जात नाही, मला क्वाटून सुद्धा उठल्या जात नाही. सुनबाई, मुलगी, पती, पत्नी, मुलं कोणीतरी जवळ या आणि मला फक्त क्वाटून उठवण्याकरता आधार द्या. अरे मी क्वाटून उठायला आधार मागितला तर मला कोणी उठवून दिलं नाही. आज मरून गेलोय तर सगळे चर्चा करताय, खांदा देऊन आधार कोण देणार आहे? काय जीवन आहे? माझा काळ मरणाचा जवळ आला. 10 दिवस 15 दिवस जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये मला मरण येणार आहे. मला समजतंय आता मी महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकणार नाही. कोणीतरी या ना माझ्या जवळ, बोला ना माझ्याशी. अरे माझं मरण 1 महिन्यावर आलंय. मी सगळ्यांना आग्रह करत होतो की कोणीतरी माझ्या जवळ येऊन माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोला. कोणीच माझ्याशी बोललं नाही. आज मरून गेलोय तर तेच सगळे माझ्या प्रेताभोवती रडतायत. मी 1 शब्द बोललो पाहिजे याच्यासाठी. काय थट्टा उडवतात लोक. जेव्हा बोलायची ताकद होती तेव्हा कोणी जवळ बोलायला आलं नाही, आणि आज मरून गेलोय तर सगळे विनंती करता 1 शब्द बोललो पाहिजे. माझं प्रेत उचललं, माझी पत्नी माझे मुलं त्या प्रेताला खाली ओढायला लागले. त्या प्रेताला खाली ओढायला लागले. प्रेत उचललं तर त्या तिरडीला घरातले लोक खाली ओढायला लागले. त्यांना बाजूला करून गावातल्या लोकांनी बळजबरीने मला स्मशानात नेलं. स्मशानात माझं प्रेत पेटवलं. स्मशानात माझं प्रेत पेटवलं. तुम्हाला सांगू का, आपण जेव्हा स्मशानात पेटतो ना, अग्निसवे एकला, आपण सगळे लोक निघून जातात. मग आपण जेव्हा प्रेत एकटे पेटतो ना, तेव्हा स्मशानभूमी आपल्याशी बोलते. स्मशानभूमी आपल्याशी बोलते, 100% बोलते. ते आता तुमच्या ध्यानात नाही येणार अनुभव नसल्यामुळे, पण मी जेव्हा जाईल ना तेव्हा मी त्याचा पुरा अनुभव घेईल आणि तुम्हाला खोटं वाटेल तर मग तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला भेटत जाईल. माझे असे काही ठराविक मुद्दे की ते मी वरतीच मांडणार आहे. मी वरती, ते खाली मांडायचेच नाही मला. माझे ठराविक मुद्दे, ज्या बायका नवऱ्याला त्रास देतात यांचा मुद्दा माझ्या डोक्यात फिट बसलाय. मी हा मुद्दा देवाजवळ मांडणारच आहे की ज्या बायका नवऱ्याला त्रास देतात ना, त्या नवऱ्याने मेल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला तिचा बदला घ्यायचा, सोडायचं नाही. तुम्हाला कोणाला खोटं वाटत असेल तर मी तेव्हा तुम्हाला बोलवून घेईल. लॉजिकली कोटेशन ऐका. मरणाचा काळ जवळ आला, मी पेटत होतो आणि पेटताना ती स्मशानभूमी माझ्याशी बोलत होते. जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते आते, मंजिल तेरी यही थी, मंजिल तेरी यही थी, जिंदगी गुजार दी तूने यहाँ आते आते. जरा ये तो बता क्या कमाए तूने घर वालों के लिए, तेरे खुद के बेटे जला गए तुझे यहाँ से घर जाते जाते. पेटलो मी, पेटलं माझं प्रेत. मला त्याचं वाईट नाही वाटलं. आत्ताच्या 1 तासापूर्वी जे लोक माझं प्रेत खाली ओढत होते, मला स्मशानात येऊ देत नव्हते, आता अजून स्मशानात पेटताना माझी पूर्ण राखही झालेली नाही. ते प्रेताला खाली ओढणारे लाईनीत बसून जेवण करत होते. माझी किंमत काय माहिती का? 3ऱ्या दिवशी माझ्या अस्थी संचयन झाल्या. त्या अस्थी घराच्या बाहेर झाडावर टांगल्या. ज्या घराकरता मी 1 कोटी रुपयाचा बंगला ज्या घरातल्या लोकांकरता बांधला, मेल्यानंतर माझ्या अस्थीसुद्धा घरात ठेवताना त्यांना अपशकुन वाटायला लागला. त्या दिवशी कळालं मी जगलो कुणा करता होतो. त्या दिवशी कळालं मी जगलो कुणा करता होतो. महिना, 15 दिवस, 2 महिने, 4 महिने, वर्ष, 2 वर्ष नंतर तर माझ्या फोटोला दसऱ्याला लावलेला हार सुद्धा वर्ष बदलत नव्हता. शेवटी मला चिंता वाटली मी जगलो कशा करता होतो, काय नाटक करतो, तेव्हा तुम्हाला मला कोणी सोडू शकत नाही. म्हणून त्या काळाच्या आत काळ सारा चिंतने. मग कोणत्या चिंतने? विठोबा रखुमाई हरी जय. चला चला, हरी जय जय विठोबा रखुमाई.
हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधी चेष्टीवर कमली अखंड आईवडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकली पाहिजे याच्याकरता प्रयत्न करा. ज्ञानोबराय गोड भूमिका सांगतात. देशभक्ती कशी करावी माणसाने. ज्ञानोबरांची कारधी ओवी आहे. पायी काटा नेहते ते जीवे व्यथा उमटे. जर पायात काटा मोडला, जर पायात काटा मोडला तर मेंदूला झंझण्या येतात. जर पायात काटा मोडला तर मेंदूला मुंग्या येतात. जर जम्मू काश्मीरला लोक मेले तर चितेगावच्या लोकांना धक्का बसला पाहिजे. याला देशाचं एकत्रीकरण म्हणतात. समाज कन्याकुमारी ते काश्मीर, कच्छ ते कोलकाता सगळ्यांचं एकत्रीकरण खऱ्या अर्थाने देशाच्या. 22 तारखेला एप्रिलला पहलगाममध्ये काय घडलं सगळ्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलं. 28 लोक मेले. ते माझे कोणीही नव्हते. ते माझ्या गावातले नव्हते. ते माझ्या जातीचे नव्हते. ते माझ्या तालुक्याचे नव्हते. ते माझ्या जिल्ह्याचे नव्हते. ते माझ्या प्रांताचे नव्हते. पण मी भारत मातेला आई म्हणतो ना, त्या नात्याने ते सगळे माझे भाऊच होते. हा विचार आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात येणं गरजेचं आहे. जर त्या पद्धतीने तो विचार आला तर देश टिकेल, तर देशाची भूमिका टिकेल. आणि मग जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या भूमिका होत्या. अटॅक इज द बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स. आक्रमण करता करता संरक्षण व्हावं, संरक्षण करता करता आक्रमण व्हावं. पण प्रत्येक गोष्टीला शोभदार, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आणि त्या मर्यादेच्या जोरावर शेवटी घडून येते घडलं आणि आपला सुद्धा अटॅक झालाच. ऐका, या सगळ्या प्रक्रिया घडताना आपल्याकडे 3 प्रक्रिया महत्त्वाच्या घडल्या. एक, बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची शक्यता, जिथं 40% भूभाग खऱ्या अर्थाने पण पॉप्युलेशन फक्त 1.5 कोटी आहे. तिथले BLA एकदम जोरात चालले. बलूच लिबरेशन आर्मी जोरात कामाला लागली. 2, चीनने 80 अब्ज कोटी खर्च करून कॉरिडॉर तयार केला आहे. चीनला एकच भीती होती, सगळं करा पण आम्ही जे डेव्हलप केले ते उडवू नका. तरी चीनने त्यांना F-16 जे विमान दिले होते ते विमान आपण उडवले. जगामध्ये चीनची नाचक्की झाली की चायना माल डुप्लिकेट असतो. आता डिफेन्स संरक्षण खात्यामध्ये त्यांचे विमान इथून पुढे कोणी घेणार नाही. या सगळ्या प्रक्रिया घडताना जगात पहिल्यांदा घडलं. रूस आणि अमेरिका यांचं दोन्हींचं जमत नाही. पण रूस आणि अमेरिका यांचं दोन्हींचं जमत नसलं तरी दोन्ही देश यावेळेस भारताला मदत करत होते. मला वाटतं आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटर्जी सक्सेस होत गेली. हमास पद्धतीने जर आक्रमण केलं जाईल तर इस्रायल पद्धतीने उत्तर दिल्या जाईल. हा संरक्षणाचा मुद्दा वेदनादायी, अतिशय वेदनादायी, पण तितकंच चांगलं शीर्षक सिंदूर. वेदनादायीच. एखाद्या माऊलीचा सिंदूर पुसणं म्हणजे वेदनादायीच, पण त्याचा बदला तेवढ्या ताकदीनं घेणं म्हणजे ऑपरेशन सिंदूर. या पद्धतीने शेवटी देश माझी भूमिका आहे, देशाची माझी भूमिका आहे. आता याच्यावरही आपले काही लोक आगाऊपणा करतात. युद्ध बंद व्हायला नको पाहिजे होतं, युद्ध चाललं पाहिजे, युद्ध चाललं पाहिजे. बघा, तुम्हाला मला प्रत्येकाला वाटत असेल युद्ध चाललं पाहिजे, पण इथं अशा अनेक महिला बसल्या, अनेक पुरुष बसले, त्यांना वाटत नव्हतं युद्ध चाललं पाहिजे. आपल्याला वाटत होतं युद्ध चाललं पाहिजे, पण ज्या 27 वर्षाच्या दिदीचा 30 वर्षाचा नवरा छातीत गोळी झेलण्याची तयारी करण्याकरता सीमेवर उभा होता ना, त्या दिदीला वाटत होतं युद्ध व्हायला नको पाहिजे. ज्या कॅन्सर झालेल्या 65 वर्षाचा 30 वर्षाचा पोरगा ज्या बापाचा सीमेवर लढत होता ना, त्या बापाला वाटत होतं युद्ध व्हायला नको पाहिजे. ज्या किडनी गेलेले 55 वर्षाची आई, तिचा 30 वर्षाचा पोरगा सीमेवर लढत होता ना, त्या माऊलीला वाटत होतं युद्ध व्हायला नको पाहिजे. जो सीमेवर जवान लढतोय त्याचे 5-5, 7-7 वर्षाचे पोरं घरी येत ना, ते विचारतात मम्मी युद्ध संपलं का, युद्ध व्हायला नको पाहिजे. शेवटी जवानही जगला पाहिजे. याही गोष्टीचा आम्हाला प्रत्येकाला स्वाभिमान आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास झाला पाहिजे. शेवटी देव देश धर्म टिकवला पाहिजे, याच्याकरता आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा. सगळ्यांना सर्व काल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. खऱ्या अर्थाने आपण ती भूमिका कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. नाथ ब्रह्मवादक आदरणीय श्री भक्तिमय ऋषिकेशजी महाराज, आदरणीय श्री भक्तिपरायण उत्तमजी महाराज, आदरणीय श्री भक्तिपरायण प्रकाशजी महाराज, आदरणीय श्री भक्तिपरायण बाजीरावजी महाराज, आदरणीय श्री भक्तिपरायण कल्याणी दिदी, गावातील परिसरातील आपण सगळेच भजनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहात. वैकुंठवासी आदरणीय श्री हरिभक्तिपरायण त्र्यंबक कारभारी रुमणे पाटील यांचं वर्षभरापूर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी ताईसाहेब संगीताताई त्र्यंबक पाटील, त्यांच्या वैकुंठवासी बंधुराज तुकाराम कारभारी पाटील, त्यांच्या भगिनी
मैनाबाई जयराम म्हस्के, त्यांचे दुसरे बंधू राजाराम कारभारी पाटील, बाळकृष्ण कारभारी पाटील, रमेश त्र्यंबक पाटील, पांडुरंग त्र्यंबक पाटील या समस्त कुटुंबामध्ये पुनश्च सुख शांती समाधान ऐश्वर्य तेवत राहिलं पाहिजे. गावातील परिसरातील वारकरी संप्रदायाचा बोट पकडणारी या अतिशय शुद्ध विचाराचे भजने यांना सगळ्यांना पाहून खऱ्या अर्थाने मनापासून आनंद. आपण सगळेच खऱ्या अर्थाने आमचे बबन मामा या ठिकाणी उपस्थित आहे आणि या मतदारसंघाचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते दिलीप काका बनकर या ठिकाणी खऱ्या अर्थाने काकाही उपस्थित आहेत आणि मामा काका दोन्ही आज आणि खऱ्या अर्थाने आमदार साहेब या ठिकाणी आहेत. शनिवार रविवारचा दिवस म्हणजे आमदार साहेबांकरता खासदार साहेबांकरता शनिवार रविवारचा दिवस म्हणजे मतदारसंघामध्ये सेकंदाचं नियोजन करून वेळ देणे. पण तरी अर्ध्या तासापासून या ठिकाणी आमदार साहेब उपलब्ध आहेत. याचाच अर्थ या कुटुंबाशी किंवा समाजाशी सेवेशी असलेली नाड त्यांच्या स्वभावातून निदर्शित होते. नाही का? कारण भेट देऊन जायचं पडतंय. 10-10, 20-20 लग्न असतात. आता मी त्या धंद्यात पक्का आहे त्यामुळे मला पक्का माहिती आहे. मी चुकून कीर्तनकार आहे तुम्हाला तर माहितीच आहे नाही का? त्यामुळे त्या सगळ्या सवयी मला पण असतात. कधी कधी 10-10, 20-20 ठिकाणी लग्नाला जावं लागतं. कधी आपण लग्नाला गेलं तर फॅमिलीला पाठवावं लागतं. आपली फॅमिली आपल्याला सांगते तुम्हाला राजकारण करायचं करा पण आम्हाला का त्रास देताय तुम्ही. पण नाही लसको क्या इलाज करना पडताय. रात्री 12-12 वाजता सुद्धा हळदीला भेट द्यायला जावं लागतं. सगळ्यात खतरनाक आणि आश्वासक धंदा आहे तो. म्हणजे 50 कामं करा आणि 1 कामं करू नका. ते म्हणतात येऊ द्या डबल. काय लोकांच्या भूमिका आहे मला कळत नाही. बरं कार्ड बदलला तशी अपेक्षा वाढत चालल्या लोकांच्या साहेब. इतक्या प्रचंड अपेक्षा वाढत चालल्या ना त्या अपेक्षेला मोल राहिलेलं नाही. बोल काय करेल एखादा आमदार आहे 5 कोटी रुपयामध्ये काय करेल बिचारा. 5 कोटीमध्ये 150 गाव आहेत. करा गुन्हेला मल्टी बागेला काय उरतंय खाली. बागागर केला तर खाली म्हणजे किती कठीण आहे. बरं प्रत्येकाला वाटतं मलाच पाहिजे, त्याला वाटतं मलाच पाहिजे, त्याला पाहिजे मला वाटतं. बरं हे सगळं करताना त्यात काही विशेष नाही. बरं यंदाची परिस्थिती तर कठीण आहे. बजेट निघून गेलं तरी साधे दलितोत्तरची सुद्धा मागणी आली नाही. अजून पहिला 1.5चाही टप्पा आलेला नाही. म्हणजे परिस्थिती कठीण आहे. पण या सगळ्या कसरतीहून चालत असताना प्रवास करावा लागतो. पण एक सांगू का संयम आणि शक्ती. मी तर तुम्ही पाहिलंच मला 20 वर्षापासून ओळखता. मी कीर्तनकार म्हणून अतिशय तापट होतो, संतापी होतो. पण तिकडे गेल्यानंतर एक गुण शिकलो की ऐकता आलं पाहिजे आणि मग नाईलाज असतो संयम घ्यावा लागतो आणि संयमानातून जीवन जगावं लागतं. अध्यात्मसत्ता आणि राजसत्ता हे 2 चाकं आहे. या दोन्हीमध्ये विश्वासाचं वंगण पडलं तर देश यशाच्या शिखरावर प्रवास करण्याकरता खऱ्या अर्थाने उद्युक्त असतो. आपल्याला सगळ्यांना पुन्हा लाख कोटी शुभेच्छा. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणीच जागा सोडायची नाही. मी सोडून मला 250 किलोमीटर 300 किलोमीटर जायचं आहे. मग आपल्या सगळ्यांना कोणीच जागा सोडायची नाही. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. सगळ्यांनी हात जोडायचे. मी एक श्लोक म्हणेल आपण मागे म्हणायचं. हिंदवा स्वधरा सर्वे न हिंदू पतितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता. भारत माता की जय. या श्लोकाचा सरळ अर्थ आहे तुम्ही आणि मी, तुमची आणि माझी आई एकच आहे. तिचं नाव आहे भारत माता. आपण त्या भारत मातेचे पोर आहे. तिचं वर्णन आहे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. श्यामल शब्दाचा अर्थ आहे रामाचा, कृष्णाचा, पांडुरंगाचा रंग श्याम आहे म्हणून त्यांचा नाश होत नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा नाश होईल पण भारत मातेचा नाश होणार नाही कारण या देशाचाही रंग श्याम आहे. तुमची माझी एकच दीक्षा आपल्या गावाची, आपल्या संप्रदायाची रक्षा. आपला एकच मंत्र. तुम्ही खाली बसलेले आणि आम्ही उभे राहिलेले. आपली जात कोणती असो पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे हा समरसतेचा मंत्र. जातीवादी लोकांपासून सावध राहा. मी तुमच्या गावातून 2 शब्द जातीवादाचे बोलू शकतो पण तुमच्या कामात पडणार नाही. शेवटी गावच गावाच्या कामात पडतं. मराठवाडा पेटला अजून शांत होत नाही. म्हणून जातीवादाला मूठ माते. आम्हा भाविकाची जाती, आमची जात म्हणजे भाविक. या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रवास करावा ही आपल्या सगळ्यांना विनंती. निवृत्ती नांदेव सोपान मुक्ताबाई अक्कन्ना नाना मध्ये